तर वैष्णवी हगवणेच्या मैत्रिणीची आता पोलीस चौकशी करणार आहेत। वैष्णवी आणि तिच्या मैत्रिणीमध्ये संवाद झाला होता, त्याची ऑडिओ क्लिपही समोर आली होती आणि यावेळेस सासरकडून मारहाण झाल्याचं या मैत्रिणीला वैष्णवीनं सांगितलं होतं। नातेवाईकांकडे तक्रार केली होती, त्यांनाही आता पोलीस बोलावणार आहेत, त्यांची चौकशी करणार आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता ज्या मैत्रिणीकडे वैष्णवीनं आपलं दुःख मांडलं होतं, आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन कशा पद्धतीनं शिवीगाळ होतीये, मारहाण होतीये हे सांगितलं होतं, त्या मैत्रिणीची आता चौकशी होणार आहे। वैष्णवीनं मैत्रिणीसोबत काय संवाद साधला होता पाहूयात। मला म्हणते पिंकी ताई की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणली आत्तापर्यंत घरी, म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी, एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे, आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली, नुसतं अगं लय गं काय सांगू तुला, मग अशी पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही नीट तुझ्याशी। दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे, त्यामुळे मी ठरवलं की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला। आणि मी सांगितले पप्पांना, पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर। माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला।